नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. वर्षातील पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी. आज आपण संकष्टी चतुर्थी का साजरी केली जाते, यामागची काय कथा आहे आणि या दिवशी कोणते उपाय करायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ओम गणगणपतये नमः. प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला श्री गणेशाचीच प्रथम पूजा का केली जाते याचा विचार तुम्ही केलाय का? कारण गणेश म्हणजे विघ्नहर्ता, जो संकटे येण्याआधीच त्यांचा नाश करतो. म्हणूनच देवापासून ते मानवापर्यंत कोणतेही कार्य सुरू करण्याआधी प्रथम श्री गणेशाचे स्मरण केले जाते. आणि आज आपण जाणून घेणार आहोत वर्षातील अत्यंत पवित्र अंगारकी संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी कशी निर्माण झाली? पौराणिक कथेनुसार एकदा मंगलदेव संकटात सापडले होते. सर्व देवांकडे जाऊनही त्यांना समाधान मिळाले नाही. अखेरीस त्यांनी भगवान श्री गणेशाची कठोर तपस्या केली. कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेश प्रसन्न झाले आणि मंगलदेवांना वरदान दिले. तेव्हापासून ही चतुर्थी संकष्टी म्हणून साजरी होऊ लागली. संकष्टी म्हणजे संकट नष्ट करणारी चतुर्थी म्हणून ओळखली जाऊ लागली. आणि जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती होते अंगारकी संकष्टी चतुर्थी, जी सर्वात शक्तिशाली मानली जाते. संकष्टी चतुर्थी का पाळायची असते? ही पाळल्यावर काय होते? संकष्टी चतुर्थी व्रत पाळण्यामागे एक खोल अर्थ आहे. जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी, कर्ज, आजार, मानसिक त्रास कमी होण्यासाठी, विवाह, संतती, नोकरी, व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते. चंद्रदर्शनानंतर व्रत सोडल्यामुळे मन शुद्ध होते, संयम वाढतो आणि गणेश कृपा प्राप्त होते. अंगारकी संकष्टीचे 5 ते 7 प्रभावी उपाय कोणते आहेत ते पाहूयात. उपाय 1. मंगळवारी लाल फुलांनी गणेश पूजन करा. जर लाल फूल तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केले तर कर्ज व आर्थिक अडचणी कमी होतात. लाल फूल गणेशांना खूप प्रिय आहे. उपाय 2. 21 दुर्वा अर्पण करा. 21 दुर्वा अर्पण केल्याने अडलेली कामे मार्गी लागतात. दुर्वा हे गणपती बाप्पांचं आवडतं असं एक फळ आहे. उपाय 3. ओम गणगणपतये नमः हा मंत्र 108 वेळा जप करा. हा मंत्र 108 वेळा याचा जप केल्यामुळे मन शांत होते, संकटे दूर होतात. उपाय 4. गणेशाला म्हणजेच गणपती बाप्पांना मोदक किंवा लाडू अर्पण करा. घरात सुख समृद्धी येते. गणपती बाप्पांना मोदक खूप प्रिय आहेत, त्यामुळे त्यांना ते नक्की अर्पण करा. उपाय 5. चंद्रदर्शनानंतर पाणी व फळांनी व्रत सोडा. या व्रताचे पूर्ण फळ मिळते. उपाय 6. गरीब व्यक्तीस अन्न किंवा दक्षिणा द्या. यामुळे पितृदोष व ग्रहदोष कमी होतो. उपाय 7. घरात गणेश स्तोत्र किंवा आरती म्हणा. गणपती बाप्पांचे स्तोत्र जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी रोज म्हटले तर 6 महिन्यात तुम्हाला फळप्राप्ती होते. हे जर तुम्ही रोज म्हटले, घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आनंदाचे वातावरण तुमच्या घरात निर्माण होते. एकदम असं प्रभावी स्तोत्र आहे हे. ज्या घरात गणेशाचे नाव घेतले जाते तिथे संकट टिकून राहत नाही. अंगारकी संकष्टी चतुर्थी हा देवकृपेचा सर्वक्षण आहे. आजच्या दिवशी श्रद्धेने केलेली एक छोटी पूजा देखील आयुष्याची दिशा बदलू शकते. म्हणून आज मनापासून म्हणा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव कृपा करो, हीच माझी बाप्पांना विनंती. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जर तुम्ही गणपती बाप्पांचे गणपती स्तोत्र जर रोज म्हटले तर तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल. विश्वास ठेवा, या स्तोत्रामध्ये खूप असं शक्ती आहे आणि ही जर
तुम्ही हे जर रोज वाचले तर तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल. ओम गण गणपतये नमः. गणपती बाप्पा स्तोत्र. साष्टांग नमने हे माझे गौरी पुत्रा विनायका. हे स्तोत्र तुम्ही मराठीमध्ये रोज वाचा, तुम्हाला याचा नक्की अनुभव येईल. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.